आराम करून ऐका सगळं आता अजून पण आहे माझ्या मुली आहेत ना काय करायचं माझ्या आवडती रसिक बंधूंना माझा नमस्कार आहे. कार्यक्रम भरपूर आहे, गाणी भरपूर आहे, कालवा गोंधळ करू नका. आजची रात्र घरचा खाडा पडला तरीच चालेल. दुसरी आनंदाची बातमी सांगायची म्हणजे की आपल्या सर्व ग्रामस्थ लोकांनी यात्रा कमिटीने आम्हाला आग्रह केला आहे की उद्या ह्याच ठिकाणी दुसरा कार्यक्रम आपल्या सेवेत सादर होणार आहे. आज 2 वर्षानंतर तुमची सेवा करणे आम्हाला भाग मिळाला म्हणून 2 दिवस या ठिकाणी आपली सेवा करणार आहे. जसं तुम्ही आज आश्रय दिला तसं उद्या देखील असा बहुसंख्येने आश्रय द्यावा. एवढे हात जोडून विनंती आहे. आता मुले आहेत ना चांगले आहेत हो लवकर बोलवा कशाला हो त्याचा भाव आम्ही सगळे तुटलोय होय थांबलो काय तुटलो काय हे बरोबर त्यांची एक शिमाला आवडली ती नाही का त्या पोरी तुम्हाला तिला काय म्हणते मला नाही तुम्हाला तिला म्हणते काढून मी सोडून काय तुला काय वावडे पहिली मला सोडून द्या या मुलींच्या प्रमुख बाई समिती बोलतो लाईनी तुम्हाला बोलवली या पुष्पराज
इथं आम्हाला साधे साधे बरं नालायक बेशरम आणि काय आहे ते? नमस्कार हो वाचली ना पार नमस्कार नमस्कार मुली सगळ्या अवा एवढ्या झाल्या एवढ्या झाल्या म्हणून तुमचा चेहरा मला थोडा कुचकण्यात दिसायला काय होतंय बाळाला कळतंय नाक 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 नशीब आहे तुमचं कशाला घालता पुरी इथंच पंढरपुरी चालून तुमच्या बारी बाई आयुर्वेदिक डॉक्टर आहे हा बाई आयुर्वेदिक डॉक्टर आहेत वेळा काढतात आणि औषध बनवतात आज 2 वर्षानंतर तुम्हा सर्वांचं पायाचं दर्शन आम्हा कलावंताला घडलं आहे. आमचं आम्ही भाग्य थोर समजतो की शेवटी बाबाची कृपा म्हणा की आज आम्ही जिवंत तुमच्या समोर आहे, तुम्ही आमच्या समोर आहे, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे म्हणून तुमच्या समोर आम्ही सेवा करीत आलो आहे. आज 2 वर्षानंतर तुमच्या सर्वांच्या चरणाचं दर्शन आम्हाला मिळालं आहे आणि आज कार्यक्रमाला बहुसंख्येने आश्रय दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे या गावचे ग्रामस्थ मंडळी, कार्यकर्ते, यात्रा कमिटी, चेअरमन साहेब सर्वांनी आम्हा कलावंताला पुष्कळ सहकार्य केलं आहे, त्यांचे देखील मी आभार मानते. आपल्याला माहित आहे की हा तमाशा काय छोटा मोठा नाही. पहिल्यापासून सातारा जिल्ह्यामध्ये वयाच्या 7 वर्षापासून तुमची सेवा केलेली आहे. की आमच्या खानदानीमध्ये तिथं राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. ते माझे आजोबा भाऊ नारेगावकर यांना पहिल्या वेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते, त्यानंतर माझी आई विठाभाऊ नारेगावकर त्या वेंकटरामन यांच्या हस्ते मिळाला. तिसऱ्यांदा मला रामनाथ गोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. आता सातारा जिल्ह्यातला माझा जसं तुमचा पुरस्कार आहे हा, तर आता फक्त माझ्या नीतीला मिळावा मग तुम्हाला रसिकांची फक्त माझ्या मुलाला आशीर्वाद असावा आणि साथ असावा एवढी माझी विनंती आहे. नितीन देखील तुमची सेवा लहानपणापासून करतो आणि मी देखील वयाच्या 7 वर्षापासून करते. आता गणित माझं वय 72 आहे तरी पण मी तुमची सेवा सोडलेली नाही. मरेपर्यंत तुमची सेवा करणार. तुमचा फक्त आम्हाला आशीर्वाद असावा एवढी माझी विनंती आहे. 1-2 मिनिटं मी आपला वेळ घेतल्याबद्दल क्षमा